आणि वंचितनं युती केली, मात्र वंचितच्या मदतीऐवजी काँग्रेसला तापच अधिक झाला। अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली। काँग्रेसचे वंचितला 62 जागा दिल्या होत्या, मात्र त्यापैकी फक्त 46 जागांवरच वंचितनं उमेदवारी देत उरलेल्या 16 जागा अखेरच्या क्षणी काँग्रेसला परत केल्या। तर दुसरीकडे काँग्रेसलाही या जागांवर आपल्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देऊन रिंगणात उतरवता आलं नाही। विशेष म्हणजे या 16 जागांपैकी काही ठिकाणी काँग्रेसची चांगली ताकद असल्याचं म्हटलं जातंय। काँग्रेसनं आम्हाला ज्या जागा दिल्या त्या आमचे संघटन नसलेल्या प्रभागांच्या होत्या, त्यामुळे आम्हाला ऐनवेळी उमेदवारांची वानवा निर्माण झाली। आम्ही त्या जागा काँग्रेसला परत केल्या, असं वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंनी सांगितलं। उमेदवार नव्हते तर काँग्रेसला वेळीच सूचना देणं गरजेचं होतं, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलं। तर सचिन सावंतांनी मात्र सावध भूमिका घेतली। आम्ही तर त्यांना दिलेले होते, त्यांच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर खरं तर काँग्रेसचं वर्चस्वच होतं, परंतु आघाडी म्हटलं की तडजोड करावी लागते। त्यामुळे वंचित बरोबर तडजोड करत असताना त्यांनी मागितलेल्या त्या जागा आपण दिल्या, पण त्यांच्याकडे उमेदवार नाही तर जागा मागितल्या का हा प्रश्न येतो। मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती, तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते। यातून ज्या 16 जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही, याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर यांच्यामध्ये पोटदुखी आहे, कारण एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आले आणि लोकशाही संविधान मानणाऱ्या शक्तींना किंवा त्या संदर्भातील विचारधारा असलेल्या लोकांना एक फार मोठ्या प्रमाणाची ताकद मिळाली आणि ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आता पायाखालची जमीन हल्ल्याचं चित्र समोर येत असल्याने अशा तऱ्हेचं अफवा पसरवण्याचं कारस्थान सुरू आहे। काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामंजस्य आहे, समन्वय आहे। वंचितच्या 16 जागांच्या माघावरीवरून भाजप आणि शिवसेनेनं काँग्रेसवर कसा निशाणा साधला तेही पाहूया। आवळा देऊन कोहळा काढणे या म्हणीचा अर्थ नेमका समजून घ्यायचा असेल तर तो उबाठा मनसे युती आणि काँग्रेस वंचित आघाडी यांच्याकडे पाहिलं पाहिजे। उबाठाने काय केलं? उद्धव ठाकरेंनी ठाकरेबाईंच्या गप्पा मारल्या, वारंवार दादरला फेऱ्या मारल्या आणि ज्यावेळी जागा द्यायची वेळ आली त्यावेळी आवळ्या एवढ्या जागा दिल्या आणि कोहळ्या एवढ्या जागा घेतल्या। हेच वंचित बाबत काँग्रेसने केलं। ज्या जागा कायम काँग्रेस हरतं अशा जागा वंचितच्या पदरात टाकल्या आणि प्रत्यक्षामध्ये मोठ्या जागांचा कोहळा आपल्याकडे घेतला। 62 सीट काँग्रेसने वंचित आघाडीला दिला। वंचित आघाडीने परत काँग्रेसला सांगितलं की आता आमच्याकडे या 21 सीटमध्ये या जागेवर उमेदवारच नाही आहे, तुम्ही द्या। आणि तो जो नाव जो परत केला त्याने सीट, त्याच्यामध्ये फक्त 24 तास राहिला होता। तो काँग्रेस समोर अशी परिस्थिती होती की त्यांच्याकडे 24 तासात उमेदवार शोधण्याचा काहीतरी पर्याय नव्हता। यामुळे ते सगळे सीट खाली आहे, रिकामी आहे। काँग्रेस आणि वंचितचा एकही उमेदवार नाहीये, तुम्ही बघून घ्या। सोलापुरात ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखानं पक्षाला मोठा दणका दिला। माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी भाजपात प्रवेश केला।